खरंच खरंच मुंबईमधला सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे का, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये मुंबईमध्ये एक वक्तव्य केलं, आणि ते म्हणजे तुम्ही आत्मविश्वासानं कामाला लागा. मुंबईमधला सर्वात मोठा पक्ष आपला आहे, आपणच सर्वात मोठे आहोत, हा कानमंत्र त्या ठिकाणी दिला. ही गोष्ट बाहेर फार बोलली गेली नाही, त्याची चर्चाही झाली नाही, परंतु काही मीडियानं ही बातमी त्या ठिकाणी लीक केली. त्यानंतर अशी चर्चा झाली की खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईमधला सर्वात शक्तिशाली पाठबळ असलेलं एक शक्ती आहे का. देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, जयकुमार गोरे असतील, यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरती टीका केली. त्यानंतर या गोष्टीला सुरुवात झाली. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, कोणती सत्ता नाही, कोणतेही पाठबळ नाही. मग कोणत्या आधारावरती राज ठाकरे बोलतायत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे मुंबईतला सर्वात मोठी एक शक्ती आहे. राज ठाकरे यांना आत्मविश्वास असण्यामागचं कारण म्हणजे राज ठाकरे यांना माहिती आहे की आपल्याकडं नगरसेवक आमदार नसले तरी आपल्या मागं कार्यकर्त्यांचा एक मोठा ताफा, प्रचंड मोठा थापा आहे. तो ताफा काही लाखोंचा आहे. सत्ता नसताना, पद नसताना, कोणतीही मलिदाची खाती नसताना राज ठाकरेंकडे जी माणसं गेले 20 वर्षामध्ये राहिली, त्या माणसाच्या जीवावरती राज बोलतायत की सगळ्यात मोठा आपला मनसे पक्ष आहे मुंबईमध्ये. सत्ता असताना कुणी येतं. आज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील 60 माजी नगरसेवक मुंबईतील फोडले. त्यांच्या जीवावरती एकनाथ शिंदेंना असं वाटतंय की आपण मुंबई महापालिकेमध्ये एक चांगल्या पद्धतीची सिच्युएशन निर्माण करू, सत्तेला हात घालू. परंतु हे एकनाथ शिंदेंना कधीच उमजलं नाही की ज्या दिवशी आपल्या हातातून सत्ता निष्ठेल, ज्या दिवशी आता सध्याच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महायुतीतून साईडलाईन करण्याची सर्व यंत्रणा सुरू आहे, त्याचाच परिभाग म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या मंत्र्यावरती सध्या व्यसन लावण्याचं काम सुरू आहे. एकनाथ शिंदेना जे उमजलं नाही ते राज यांना उमजलेलं आहे. राज ठाकरे यांची 20 वर्षे संघर्षानं भारलेली आहेत. संघर्षानं समृद्ध झालेलं राजकारण महाराष्ट्रामध्ये असलेला एकमेव नेता म्हणजेच राज ठाकरे आहेत. प्रचंड पॉप्युलरिटी असल्यामुळं हे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिलं. लाखो जणांनी राज यांच्यावरती प्रेम केलं. संघर्षाच्या काळात सुद्धा मायेची ऊब राज यांच्यावरती कार्यकर्त्यांनी पांघरली, आणि त्यांच्याच जीवावर बोलतायत राज की मुंबईतलं सगळ्यात मोठी शक्ती म्हणजेच मनसे. राज ठाकरे यांचा वर्णावा प्रवास, राज यांचा अभ्यासावा प्रवास, संघर्षाच्या उभीत झालेला तयार हा नेता एकदा आठवावा यांचा हा इतिहास. राज यांच्याकडं प्रेम आहे, पॉप्युलरिटी आहे, प्रसिद्धी आहे, ऑरा आहे. तो ऑरा कुणालाही मिळत नाही, आणि त्या ऑरेच्या भरवशावरतीच राज म्हणतायत की मुंबईतला सगळ्यात मोठा पक्ष हा आपला मनसे आहे. आणि खरंच आहे, ज्या दिवशी लढण्याची वेळ येईल त्या दिवशी सर्वात मोठा कार्यकर्त्यांचा ताफा राज यांच्या पाठीशी असणार आहे, आणि त्या ताफ्याच्या जीवावरतीच राज बोलतायत की माझा पक्ष सर्वात मोठा आहे.